नमस्कार मंडळी. विरोधाच्या गुऱ्हाळातून हास्याची रसवंती तयार करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एका समर कॅम्पसाठी तलावाकाठी टाकलेल्या तंबूमध्ये छप्पर फाड कॉमेडी करायला आता तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. सर, ही आपली कॅम्प साईट आहे. नाईस. आणि हा तुमचा टेंट आहे सर. हा हो, ग्रेट. आणि मागे इथे एक दगड आहे. मग नाही, एक सांगितलं दगड आहे. हो ओके, नो प्रॉब्लेम. आणि हो सर, तुम्हाला जर काही लागलं ना मला फोन करा. चालेल चालेल चालेल. ठीक आहे, मी येऊ. येस येस येस. आहे मी. हो हो हो. वा वा वा, क्या बात. अरे पण नेटवर्क नाही आहे. अरे सई मॅम, प्रसाद सर, कसे आहात? मी पृथ्वी प्रताप, आज बॅकपॅकर आहे. रोज लेखक 3-3 स्किटचं ओझं देतो, आज बॅकपॅक दिलेली आहे. हरकत नाही. तुम्हाला सांगतो सई मॅम, खूप भारी वाटतं आहे. रोज इतकं शूटिंग करतो ना आम्ही, दमतो. असं एक निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता होती म्हणून इथे आलो आहे. लोणावळ्याला लेक साईड कॅम्पिंगला आलेलो आहे. लाटांचा आवाज देशील? लोणावळ्याला समुद्र आणू का तलावात लाटा आणू? कशाला करतो तुम्ही? आहे ना प्रिमाइस रेडी करायला, थांब ना. तर मी खरं सांगतो खूप दमलो, ॲक्च्युली चालून आलोय मी खूप. आणि आता इथे या निसर्गरम्य ठिकाणी छान इथे तलाव आहे, थंड हवा आहे, मनमुराद आनंद लुटणार आहे. उद्या सकाळी उठायचं पण आहे, सूर्योदय बघायचा नाही का. हा माझा टेंट. ये पात यार, चांगला टेंट दिलेला आहे. ये पात. मुंगूस दादा मुंगूस दादा. कोण वराटतोय? कोण मुंगूस नुकताच डोळा लागला होता, माहिती आहे. दादा माझ्या टेंट मध्ये मुंगूस आहे. मुंगूस? माझ्या टेंट मध्ये मुंगूस आहे. मी आहे. हा मुंगूस नाही, हाय तो आहे ना, तो आमच्या दोघांचं पोरगो दत्तू. दत्तू होय. हा तुमचा मुलगा आहे? होय. अहो पण मग हा तुमच्या टेंट मध्ये ठेवा ना. नाही, काय आम्ही तिघं असो ना, आमच्या टेंट मध्ये जरा एकदम अशी गिचमिड होता, म्हणून मग तुमच्या टेंट मध्ये झोपूक सांगला. तुमचं टेंट असा काय? माझा टेंट असा बुक केलेला आहे मी तो. घे बाय माझे, मला चिडवता. चिडवू नको. तर माझा टेंट आहे तो, मी बुक केलेला आहे. तुम्ही बुक केला होय काय? होय काय? मला झोपायचं, प्लीज मी झोपू प्लीज. नाही झोपा, हरकत नाही. हरकत हो, ऐका ना. काय काय म्हणजे नेमकं तुम्ही हाव तरी कोण? मी पृथ्वी प्रताप, मी बॅकपॅकर आहे. तुम्ही हो. म्हणजे मी बॅग भरतो आणि जग फिरायला निघतो. मी सुद्धा ऐका ना, मी नाईट पॅकर आहे का नाही? म्हणजे नाईटला 3 पेग लावतो आणि अख्खं जग फिरून येतो. मस्त. तुमच्या विनोदात ना तंबूत नेऊन ठेचला पाहिजे. कळली तुम्हाला लायकी? कळली तुमच्या विनोदाची? तर हिच लय मोठं विनोद, हसून हसून लोक ऐका ना, तुमच्या दोघांची जी काय हास्य जत्रा असेल आत रंगवा ना प्लीज. मला झोपू द्या. जाऊ मी झोपायला? झोपू दे, मरू दे. ऐका ना भाऊ, काय? मी काय म्हणते, आमच्या इथं दत्तू आहे ना, त्या का तुमच्या सोबती घ्या. नाही काय, आम्ही तिघं असो ना, लय अडचण होता. गिचमिड गिचमिड होते, तुम्ही घेऊन झोपा त्याला. काय झालं म्हणजे जरा जरी हालचाल झाली ना की तंबू हलतो. नाही म्हणजे तसं ना,
काय आहे मुलात कसा हा तंबू 2 माणसांचा त्याच्यात 3 माणसं झोपली ना की घालमेल होती. कोणाची? तंबूची. काय आपलं काहीतरी नाही तसं नाही. बघा हा तंबू मी माझ्या एकट्यासाठी बुक केलेला आहे, त्यामुळे मला एकट्याला राहू द्या आतमध्ये प्लीज. काय होत आहे कारण ऍडजस्ट थोडं अरे नको ऐक मला. काय एवढं काय मोठं भाव घातावाय झोपा आतमध्ये. यार बरं करतो. ए बाबा चल दत्तू ये बाळा आतमध्ये चल झोपू आपण. चल चल दत्तू दत्तू हाडी 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 काय झालं आता? मेल्या लघवीक जाऊन येलस ना. हो नाही तर दादाचं तंबू ओलो करतलोस. नाही ना नाही ना जाऊन आलो. नीट झोपा चल बाबू. चल. या दत्तू दत्तू हा, दत्तू काय, हाडी हाडी काय काय एक चादर असा अजून एक चादर देऊ काय? नको नको राहू दे. नक्की ना. हो, हो. बघा लोय थंडी नको राहू दे. थंडी लागली ना तर दादा घट मिट्टी मारून ए चल हट. कशाला दादाला घट्ट मिठी मारायची आहे? काही सल्ले देऊ नका. ए बाबा पोरगा झोपेल तो. चल चल लवकरी. ये दत्तू अरे दत्तू काय तुमचं? गुड नाईट. झोपना नाही 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 तर Good night. तेवढंच आपलं सांगायचं ए, होतं. झोप रे. झोपा झोपा शांत झोपा. निवांत झोपा. हा, हा, सकाळी उठा एकदम. हा. होय, होय. सांगते सकाळी उठा. हे रस्सी आहे मी तुला ना एक गंमत दाखवतो. हे बघ काय ता घे बाई माझ्या हायता. अगं मागं नाही बघू तसं. अगं बघ म्हणजे असं काय करतात? अगं बघ, अगं बघ, काहीतरी अगं असं काय करतात बघ. यो, अगं ओ, भाऊ बाहेर ये, वा. या तर तुम्ही ना बाहेर. अगं बघ दगडा तुम्ही. बाहेर का कोण आहे? बघू अरे का? काय? अगं काय तुम्ही तुम्ही एक काम करा तुम्ही नाही त्या माणसाबरोबर झोप. माझ्यावर झोपा म्हणजे झोपू जा याच्या बरोबर. अरे पण काय झालंय ताई? काय सांगू आता. आमच्या लग्नात ना 20 वर्ष झाली. किती आली? 20 वर्ष झाली. बरं मग तरी पण हाय तो माणूस ना ए, रोज रात्री ए, ए, सप्रमा सांगू दे. अंधार झालो ना की अंधारात मला घड्याळातलो रेडियम दाखवता. माका नाही बघू जो रेडियम इथे एवढा लोणावळ्यात येऊन पण काय मी रेडियम बघू? तुम्ही सांगा मग. मस्ती आली तुला? माका मस्ती आली हो. मला पण हाऊस नाही तुझ्या बाजूला झोपायची. मी ह्यांना रेडियम दाखवी. मला नाही इंटरेस्ट तुमचं रेडियम बघण्यात. मी नाही बघणार रेडियम बिडियम. लय मजा येते बघा तरी. मला नाही बघायचंय. डोले चमकतात. अरे काय जबरदस्ती आहे. बघा लय मजा येते का नाही? मला झोपायचं प्लीज. मी झोपू. झोपालो एवढा काय मोठा झोपेचं कौतुक सांगता वाय. आम्ही काय कधी झोपलेलं नाही आहे का? अरे आता एवढं लांबून आलो आहे ना लेक लाडकी पंपिंगला. मग करा ना माझ्या. कुठे आलोय? लेक लाडकी पंपिंग. अरे लेक साइड कॅम्पिंग आहे ना हे. लेक लाडकी पंपिंग काय आहे? असाच अरे काय कोण आहे यार हा माणूस? आता असंच हो काय त्याच्यात काय एवढा मोठा मनावर घ्याता वाय. आता एवढं आलोय चांदणं बघा काय पडलंय तर. या चांदण्यामध्ये मस्त नाचूया गाऊया लय मजा करूया. मला नाही ते बरोबर आहे. चंद्र कुठे दिसत नाही तू? आयशीच्या भावाच्या साखरपुड्याला गेलाय की काय? काय बोलताला? दिसत नाही म्हणून म्हटलं काय बाकी. बोलता आपलं? हो काय दिसत नाही तू. चांदण्या दिसत. ए दत्तू हा. एक काम कर. आपल्या काकांना चांदोबाचं गाणं म्हणून दाखव मी शिकवलेला. माझं दत्तू तो. ए काय करताय? कसलं कौतुक वाटतं तुम्हाला? चांदोबा चांदोबा माजलंस का? वय भागलास काय ना ते? होय काय? आणि तुम्ही मला सांगा हा चांदोबाला अशी काय गरज पडली की तो कोकाटेच्या लुंगीमध्ये लपेल? हसू नका. काय ना हसत हो. काय झालं कोजागिरी पौर्णिमा होती आमच्या एक दिवस. हा मग? कोजागिरीची पौर्णिमा. तर काय झालं आम्ही काय रात्री आमच्या चालीच्या गच्चीवर गेलेला. म्हटलं चंद्र बघू आणि दूध पिऊ. 3 तास झालं 4 तास झालं चंद्र काही दिसेना. काही हिच्या लक्षात आला काय? त्या कोकडीची लुंगी आहे ना टेरेसवर अशी सुकायला घातलेली होती. त्या लुंगीच्या मागे चंद्र होता. तो आम्हाला दिसलाच नाही. लुंगी अशी जेव्हा बाजूला केलेली ना तेव्हा चंद्र दिसला. काय समजलं? तेव्हा हे मी गाणं ह्याला म्हणजे मी तेव्हा गाणं लिहिलेलं आहे. म्हणजे सत्य घटनेवर सत्य घटनेवर हा गाणं लिहिलेलं आहे का? इतका टुकारपणा आहे ना हा. काही सत्य घटना वगैरे नाही. नाही खरं सत्य घटना. तुम्हाला तुमच्या मुलाला असं काहीतरी फालतू शिकवायचं होतं म्हणून तुम्ही हे केलेलं नाही, आहे. काय शपथ, खोटं काय? ए, शपथ जा ना. ऐका ना काका. काय झोपा ना. झोपा आणि झोपू द्या. जगा आणि जगू द्या असं आहे ना. तर झोपा हो. त्रास देतायत. जागा आणि जगू द्या. ए बाबा चल आतमध्ये चल. नीट झोप रे. काय झालं? माग
मागे इच्छा मागे डोळे बंद करा इच्छा. हा मी बघतो मागलास काय मागतो. हे तुटता तारा प्रभाकरची ना. हा कुणीमध्ये पडायचं नाही, कुणीमध्ये पडायचं नाही, बाजूला. चालेल. एक मिनिट, नाही, कुणीमध्ये पडायचं नाही, एक मिनिट. पोरगो आहे. कुणीमध्ये पडायचं नाही, एक मिनिट. जाऊ दे ऐका माझा. प्रभाकरची ना म्हणजे सांगायचं नसतं ते 20 असते ना. एक तर वसाड्या बापाला प्रभाकर बोलतोस आणि प्रभाकरची ना. तू आता मेलास, तुला तर ठारच म्हणतो. त्याला बुडवून टाकतो, आज ठेवणार नाही जीवात. काका तुमचा मुलगा प्रभाकरची ना म्हणजे काय? तलावात पडेल तो काका. नाही पडला तरी चालेल, बापाच्या जीवावर उठलाय. प्रभाकरची ना, प्रभाकरची ना. अरे तुम्ही ओ ताय. अरे ए कुछ होता है. किती तारे मोडशील? सांगा ना त्यांना, तुमच्या मुलाला पाण्यात ढकलत होता तो माणूस. मारण दे माझ्याकडे लक्ष देऊचं नाही. हे तुटतो तार तुटलो की यांचा असाच सुरू होता त्या मरांचा. मला सांगतो शत्रुघ्न तारो खै दिसतलो. चला हा कुठला ऍटिट्यूड आणि कुठला तारा आहे? शत्रुघ्न तारा. तो नाही घेतो शायनिंग मारताले लुकता ना तो तारो काहीतरी आम्ही कधी शुक्र तारा आहे तो. मुळात तो ताराही नाहीये, तो ग्रह आहे. होय काय. आणि तुम्ही कसला शुक्र तारा बघताय? इकडे लक्ष नव्हतं ना तोपर्यंत तुमचा प्लुटो गेला असता बुडून. शुक्र तारा बघताय. काय आईबाप आहात रे तुम्ही, काय आईबाप आहात. जा तुमच्या त्या टेंट मध्ये झोपा, मी याला घेऊन झोपतो. शेवटचं सांगतोय, झोपा आणि झोपू द्या. जगानी जगू दे असं आहे ना. चल तसं ना ऐकलेलं आहे बाकी काय. निघा. आज चल रे, आज चल. प्रभाकरची ना. हो इकडे या, एक मिनिट इकडे या. इकडे पाहुणे ना. काय काय आहे दत्तू, जरा झोपायच्या अगोदर ना प्रभाकरची ना एवढं विचारून या. काय ताऱ्याला जकललं ना त्या माझी लई पंचायत होईल, बाकी काय नाही. ऐका ना, तेवढं प्रभाकरची ना तेवढं विचारा ना, बाकी काय. हा वासाडी पडली तो लय भाव घातो नाही. ए रस्ते तिकडे काय बघते, इकडे काय ये, इकडे ये. तारो दिसतोय. काय तारो काय दिसता. काय आला एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात आज कित्येक दिवसांनी आपण आलेलं आहे. जरा मजा करू, गप्पा मारू. आपला काय दिसतो. गप्पा मारू ये. होय ऐक, सर. म्हणजे काय बाय माझी. काय सांगू तुला रस्ते. काय ता कामात वेळच मिळत नाही. नाही होय तर आणि दत्तू झाल्यापासून आपलं प्रेम आटलं नाही. काय बोलतास आपला गप्पा. असू दे आता बरोबर आहे. काय आहे, संसाराला गाडा हाकता हाकता तुझ्याकडे वेल द्यायला वेलच मिळाला नाही. पण आज मी थोडी वेल देणार आहे. काय समजलीस. होय का? बरं. मस्त रोमॅन्टिक गप्पा मारूया. रश्य म्हणजे कसं तारं कसं बघायचं ना, आज मी तुला शिकवणार आहे. होय काय. होय काय. वळता काय तुम्हाला. तेव्हा आकाशाकडे बघ, दिसतात तारं. तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो एक तारा दिसला का तुला. तो बघ. हाय तो काय. हा तू बघ दिसला. हा, दिसला, दिसला ना. हा कसा लुकलुकतोय बघ. ते बघ दोन तारे. ते बघ ते बाजू हा बाजू बाजूला बघ कसे लुक. हा त्याच्या वरती बघितलं ते बघ 3 तारे. तिने 1-2 द्या दिसले ना. हा दिसलं मस्त दिसायत का नाही. आणि मांगो बघ काय तारच तारे. हे सगळं एकत्र करून बघितलंस ना की तुला कोंबडी दिसेल. दिसली. होय हो. हा? कोंबडीसारखंच दिसतंय एकदम. होय ना. चोच. होय ना. आ. उद्या तुला कोंबडा दाखवतो आम्ही. काय कोण बोलता? ये बाय. काय झालं. अरे काय झालं. काय हो? काय झालं. हो पाहुणे काय झालं? काय झालं. हो. तुमच्या दत्तूने झोपेत दोरीने गळा आवळला माझा. केला आणि काम बरोबर. तुमचा पण गला दाबला. तुमचा पण म्हणजे नाही ते काय आहे, झोपेत त्याला स्वप्न पडलं की घाबरतो. मग शेजारी कोण झोपला असेल ना त्याचा गला आवलतो का नाही तो. अरे पण झोपेत स्वप्नात त्याच्याकडे दोरी येते कुठून. मीच ठेवतो त्याच्या खिशात. काय झोपेत त्याला काय सापडलं नाही ना, तो इकडे तिकडे हात घालतो म्हणून. बावळट आहात का तुम्ही. नाही बावलट का. असं कुणी करतं का कधी. का कोणी करीत नाही करत. हो मी रात्री झोपेत आहे ना खिशात बिलेट ठेवतो. ब्लेड ठेवता. हो का स्वप्नात मी दाढी करतो का नाही. तुकीत कांती घेऊन मिरवतेले 4 चौघात. उगाच नाही मला प्लॅटोनिक म्हणी. ये बाय म्हणजे प्लॅटोनिक. नाही ते काय? तिसाई महिन्यात कधीतरी एकदा प्लॅटोनिक बोलता आणि वरनं वर्षभर मिरवतले. तुमच्यापेक्षा लाडा ना ती कुत्र्या मांजऱ्यांवर जास्त करता. अरे त्यांच्या बरोबरचे फोटो टाकता. तुमच्या बरोबर एक तरी
फोटो टाकलाय काय तिनं कधी माझा गळा तुम्ही आवडला. गप्पा बसा जसे जास्त खोला शिरू का कानफाड फोडीन तुझा माझा कानपाट नाही तर फोडला काय? का? हा? माका रहुचाच नाही यार, तुमच्या डोक्यात ताप झालो अरे बाबा डोक्यात ताप झालाय तुझा हो, झालो. अगं, काय जागा करताला? जा, मला पण तुझ्यावर राहायचं नाही आहे. जा माका ना फरक पडणार नाही काय होईल तर होईल माका ना काडी मोडच आहे काडी मोड होय. हवाय दिला आत्ताच्या आता तुला काडी मोड द्याला देऊन टाका माझ्या बरोबर तू राहायचं नाही मी तुझ्यावर राहणार नाही राहूचाच नाही बस चल तू बस आताच्या आता प्रॉपर्टीचा हिस्सा झाला पाहिजे खयची प्रॉपर्टी मग ही कोणाची प्रॉपर्टी आहे माहिती तुमची आहे? हा मग हा तंबू तुझा हा तंबू माझा एक मिनिट हा नाही अजून बरीच प्रॉपर्टी ही बघ तुला दाखवतो येता काय नाचला रेष मारली इकडची जागा तुझी इकडची जागा माझी होय होय आणि हे दत्तू मला सांग तुला आईशी बरोबर राहायचं की मांजेवर राहायचं आहे जा चल प्रभ्या मी माझ्या आईसोबत राहीन. बापाला प्रभ्या बोलतो बापाला हई ती लाईन सोडून पुढे इलास नाही तुमच्या तंगड्या ओढून हातात दिलं नावाची रशिका नाही माझ्या या पुढे वा. माझ्या तंगड्यात होणार आहे मोडतलंय. माझ्यात कशी तोडते बघतो बघा. माझ्या हद्दीत येऊन बघ अरे जा हा, चल, 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 मी नाही ऐकत जा वा रे वा हा. तुमका नाही दाखवतले ना चांगलं बरंच ओणकोच हा, डोक्यात जा, जा, जा. जा दाडे कुठे सुरू झालं होतं स्किट काय दळभद्री माणसं आहेत यार ही अशी माणसं सोबत असताना एखाद्याने कसा काय निसर्गाचा आनंद लुटायचा मला सांगा आहे का ते शक्य मरू दे नाही करायची मला कॅम्पिंग इथे तळ्याकाठी बसीन सोनी लिव लावीन पेट पुराण बघीन बघू तरी ललित साहित्यात काय सई भर पडलीये वा 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 प्लुटो प्लॅटॉनिकचा चमचमता परफॉर्मन्स मजा आली. प्रसादा काय म्हणाल? वा वा मोरे तुझ्या कन्व्हिक्शनमुळे आम्हाला सगळे तारे आणि कोकणांच्या लुंगीमागचा चंद्रही दिसला. फार एंटरटेनिंग आणि फार कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. रसिका पृथ्वी मस्त दत्तू फॅन्टॅस्टिक खूप मजा आली वंडरफुल ॲटमॉस्फिअर इतकं ब्रिलियंट क्रिएट केलं तुम्ही की क्या बात आहे वा वा. सई Platonic, when you come on stage, you own the stage, and today you own the stage. मजा आली. तुम्ही तुमच्या एलिमेंट मध्ये ज्या दिवशी असताना मोरे तेव्हा तुम्हाला बघायला फार मजा येते. दत्तू मस्त, पृथ्वीक मस्त, रस्सा कडक मस्त, माहोल परफॉर्मन्स. मंडळी एक विनोदी अभिनेता एक गंभीर तक्रार घेऊन आलाय पोलीस स्टेशनमध्ये. बघूया ते त्याची तक्रार किती गांभीर्यानं घेता येते. कबूल कर कबूल कर काय कबूल कर कबूल कर म्हाताऱ्या कबूल कर काय कबूल करू माझं जरा एक काम आहे. कधी बघितलं का कोणाला येस हॅलो हॅलो काय करू मी तुमच्या कॉमेडीचं सर तुम्ही बापरे बाप कुठे नेऊन ठेवली कॉमेडी सर तुम्ही परत जा परत जा म्हणजे सर ते डोरबेलचा आवाज काढता सर ते तुम्ही नाही एक मिनिट आता नको मी वेगळ्या कामासाठी इथे आलोय मला इथे तक्रार नोंदवायची आहे. कदम कसे बोलतात बघा मला इकडे तक्रार नोंदवायची प्लीज एकदा डोरबेलचा आवाज तुम्ही काढता मी इथे ए काय करतो डोरबेलचा आवाज हे असं नका करू मला खरंच प्रामाणिकपणे एकदा सर प्लीज डोरबेलचा आवाज मला हे नाही करायला पाहिजे ऍक्च्युली तक्रार करून मी मस्त आहे मॅडम भारी आहे. सर तुम्ही मी आता तिकडे आवाज काढला ना तुमच्या डोरबेलचा आता माझी प्लीज तक्रार आहे कोणत्या येस सर तक्रार मला तक्रार नोंदवायची आहे गौरव मोरे विरुद्ध.
हा. गौरव मोरे रोज रात्री 10 नंतर मला व्हिडिओ कॉल करतो आणि तो मला हॅरॅस करतो. सर हॅरॅस नसेल, कॉमेडी करत असेल तर टाना ना. नाही कॉमेडी नाही नाही कॉमेडी नाही करत तो. गौरव मोरे मला अदवा तदवा बोलतो. गौरव मोरे मला परवा त्यांनी शिव्या सुद्धा घातल्या. मला तक्रार करायची, प्लीज नोंदून घ्या. मला अदवा तदवा बोलतो. सर अरे मी कुठे असं बोललो आता? सॉरी, गौरव मोरेला मी बोलवले सर. प्लीज. हा आता गौरव मोरे आले की तुम्ही त्याला असं बोलाल ना, या इसको कैसा मारू रे. अरे उठ पानी के नीचो ये कैसा मेरा नशे अरे मी स्किट मधलं अहो ते मी स्किट मध्ये वागतो. ते मी घरी कसं वागेन? मी स्किट मध्ये घ्या करतोय. घरी करेन का मी ते केलं तर माझा सासरा आहे ना, कन्यादान केलेली मुलगी कचकन खेचून घरी घेऊन जाईल त्याच्या. ऍक्च्युली हा पंच होता. एक मिनिट प्लीज ऐका जरा, प्लीज ऐका. मला तक्रार नोंदवायची आहे गौरव मोरे विरुद्ध. प्लीज लिहून घ्याल का? हात जोडतो मी. मला तक्रार नोंदवू. प्लीज लिहून घ्या. सिरियस तक्रार आहे. अगो बाई अरे 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 एवढं गौऱ्या फालतूगिरी नको आहे मला. गौऱ्या फालतूगिरी नको आहे. दादा काय झाले? मला असं समजलं की तू माझ्या विरुद्ध तक्रार कराव्यास आलेला आहे. अशी खनकन बोलायचं. गप बस, इतकं सांगतोय तुला. गौरव मोरे याला काय? मरते काय मी. या बच्ची, या पुलिस, या भागो. पुलिस तो इधर है. नमस्कार मॅडम. कैसे हो गौरव मोरे? मी ठीक आहे. आय एम द बटलर मोरे फ्रॉम गौरव पडला. डिंचक. काय करतो? अहो सर, मी तसं नाही करत. ते असं आहे. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. असं आहे ते. हा ते तुम्ही हे काय सर? ते चार्ली तुम्ही केला होता बघा. एक मिनिट. चार्ली मी केला होता. हो. त्याला काय चार्ली जमणार आहे? रंगभूमीशी असलेली निष्ठा ज्याची वारली, तो काय करणार चार्ली? Oh my God! दादा तुझं काय करू? गौरव सर आम्ही लय बेकार फॅन आहे सर तुमचे. थँक्यू. सर तुम्ही ना जगातले 1 नंबरचे ऍक्टर. नाही मॅडम, नाही. मी जगातला 11व्या नंबरचा ऍक्टर आहे. का? 1 ते 10 मधला ऍक्टर एकच. कोण? माझा सम्या दादा. त्याचा अभिनय बघतच मी लहानाचा मोठा झालोय. आई बाबाने खाल नाही दिलं तुला? माझा अभिनय खात मोठा झालास तू. याच्या साळसूतपणावर जाऊ नका. हा बनेल आहे. हा 1 नंबरचा बनेल आहे का माझं तुम्ही? ये बने तो गौरव मोरे कोण आहे फिर? बनेल. सर एक फोटो. फोटो नाही काढू. तुम्ही तक्रार लिहून घ्या सर माझी. प्लीज मी फार जेन्युअनली सांगतोय. एक फोटो सर प्लीज. एक फोटो. या ना, घेऊया आपण. मी इकडे तक्रार नोंदवायला आलोय. या. एक फोटो. अरे तू कबूल कर ना. काय कबूल करू? कदम या ना. दादा येणार रे जवळ. का रे हा दुरावा? हे एक्स्ट्रा सिन्सिअर. रोज दुरावा वगैरे वापरतो शब्द. आज कुठून आला? पाठ करून आला असं बोलतो तू? हा नका हसू. हो हसताय ना. मी जेन्युअनली. फोटो काढा. सर तुम्ही इकडे या ना सर. दादा विनाकारण चिडतोय. नको गौरव. दादा नको तू त्रागा करून घेऊ. मला फोटो सर काढा. एक फोटो. फोटो काढा लवकर. फोटो काढा. थँक्यू मॅडम. थँक्यू. आता झाला फोटो झाला. मग तक्रार लिहून घ्या प्लीज. सर तक्रार सर लिहून सर घ्या. सर सर तक्रार लिहून घ्या माझी प्लीज. सर मी तक्रार लिहिते पण इतके मोठे सेलिब्रिटी आमच्या चौकीत आले सर.
सर काय घेणार सर तुम्ही? मला तक्रार नोंदवायची आहे. हा माणूस मला हॅरॅस करतो, हा मला फोन करतो. प्लीज लिहून घ्या ना तुम्ही. दादा मी तुला फोन केला? दादा कधी केला मी तुला फोन मला सांगशील जरा? रोज करतोस तू मला फोन. मी गौऱ्या तोंड उघड्याला लावू नकोस. रोज करतो हा मला फोन. मी कधी केला दादा मला सांगशील का? मला आठवत सुद्धा नाही मी तुला फोन केलाय म्हणून. अरे तक्रार लिहून घ्या तुम्ही. घेते सर. ठीक आहे, हे तुम्हाला रोज रात्री 10 नंतर फोन कर. 10 नंतर फोन करतो रोज रात्री. मला व्हिडिओ कॉल करतो. यांचा फोन आल्यावर तुमचा फोन कसा वाजतो सर? वाजतो ना सर. मस्त मॅडम. भारी करतात. अरे मी कायच्या काय एवढा सिरियस आहे? प्लीज मी मला सिरियसली घ्या यार. सिरियस आहे मी. प्लीज लिहून घ्या. माझी तक्रार घ्या. हो रोज रात्री मला हॅरॅस करतो. अरे दादा मी देवारात फुलांची आरास करतो. मी तुला हरास करेन. अरे तुझ्या पुढे मी म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मारा असा आहे. कॉमेडी कसा बोल मुद्दामून करतोय हा मुद्दामून करतोय. अरे मी का असं करेन? अरे परमेश्वर साक्षी आहे. मी बुटाने मारले मी. चरबी बघा याच्यात काय आहे ती. मी तुम्हाला सांगतो मॅडम ऐका नीट सांगतो. आम्ही दोघांनी मिळून एक औरंगाबादला दौरा केला होता. त्या दौऱ्याचे सगळे पैसे मी याला परत दिलेले आहेत. तरी सुद्धा तो रात्री 10 नंतर मला त्याचे 5,000 रुपये द्यायचे राहिलेत असा फोन करतो. परवा वाटेल ते बोलला यार मला. तो मला शिव्या घातल्या त्यांनी. मी शिवाय दिला तुला? हो. काय जर मी शिवाय दिले असतील तर माझी जीभ कापून ठेव तुझ्या जवळ. त्याची काय जिभेचं काय करू मी? बुटाला लावू? माझ्या दादाचे विनोद म्हणजे ना. जास्त बोलू नकोस हा. तू मला हॅरॅस करतो की नाही सांग. फोन करतोस की नाही सांग. अरे समीर दादा मी तुला का हॅरॅस करेन? माझं कळतं ते. नौटंक्या नाटक्या किती नाटकं करशील तू. तुला बरोबर ओळखतो. हे बघ पुन्हा एकदा इन्स्पेक्टर समोर मॅडम समोर मी हिशोब क्लिअर करतो. औरंगाबादचा जो इव्हेंट केला त्याचे 1 लाख रुपये होते. ठरल्याप्रमाणे त्यातले 60,000 मी घेतले. तुला 40,000 दिले. तू माझ्या गाडीने आलास. पेट्रोल आणि टोलचा खर्च मला मिळाला पाहिजे तो मी घेतला. बरोबर आहे? सगळं क्लिअर आहे. तरी सुद्धा रोज रात्री तू 10 नंतर मला 5,000 दे 5,000 दे असं का म्हणतो? फोन का करतो? अरे दादा मी कधी तुला फोन केला मला आठवत सुद्धा नाहीये. अरे रोज कर. मी मारेन त्याला. अरे मी मारेन ना त्याला. तू दे रोज फोन करतोस तू मला. देव आहेस तू माझा. का असं बाई खड्ड्यात गेला समीर आणि खड्ड्यात गेला तुझा हा देव. नको बोलूस त्रास होतोय. अरे खोटारडा मनुष्य आहे जरा. खोटारडा मनुष्य आहे हा. रोज रात्री अरे तुला दिवसा हा हिशोब सांगितला की तुला पटतो. रात्री 10 नंतर काय होतं तुला? 5,000चा डिफरन्स कुठून येतो? तुला फोन करतोस यार गौऱ्या. दादा दे म्हणून. नाही रे मी नाही तुला फोन केलाय दादा. कदम आता हा विषय ना पुढच्या आठवड्यात स्किट मध्ये येणार बघा. नाही मॅडम पण तुम्ही विषय शोधत असताना. नाही हो खरं सांगा तुम्ही विषय शोधताना. मॅडम एकदा लय भारी करतो. हा मला फोन करतो. प्लीज सांगा त्याला. कदम तुम्ही जपून राहा नाही तर पुढच्या आठवड्यात तुमच्या आणि माझ्यावरती स्किट होईल असं सत्र. हा मला फोन करतो. हा मला हॅरॅस करतो. प्लीज त्याला सांगा. अरे दादा नको ना त्रागा करून घेऊ. किती चिडचिड करतोय. रागा बिगा कुठले शब्द वापरलेस तू कधी? नको ना रागा रागा असं माहिती आहे ना. अरे तू नको ना एवढी चिडचिड. ऐक ना तू किती चिडतोयस. तू एक काम कर महाबळेश्वरला जाऊन ये बरं. कशाला? थंड हवेचं ठिकाण तुला बरं वाटेल. गप्प बसा. हसू नका तुम्ही. एक मिनिट मॅडम. कदम साहेब 1 मिनिट इकडे आणा मॅडम. काय प्रॉब्लेम आहे? दादा असं का वागतो माहितीये का? एकदा काय झालं स्किट मध्ये दादाच्या डोक्याला लागलं. काय डोक्याला लागलं काहीतरी स्किट झालं लागलं डोक्याला. बापरे. जनरली माणसाला किती 2 मेंदू असतात ना छोटा आणि मोठा. माझ्या सम्या दादाला 6 मेंदू आहेत. 2 मागे आणि समोर 4 ताडगोळे. सर तुम्ही बसा सर. 4 मेंदू आहेत. काय बोलता? त्यात तिसरा जो ताडगोळा ना त्याला लागला इथे जोरात. अरे बापरे. त्यामुळे असा करतो माझा सम्या दादा. घरी गेल्यावर कविता वहिनींना पण और करतार सिंग कैसे असं बोलतो. ठीक आहे. अरे म्हणून एवढी त्याची चिडचिड होते. अरे नाही केलं मॅडम
तुम्ही काही करा, माझ्या सम्या दादाला वाचवा, नाहीतर मी नाही जगू शकत. मोरे गौरव सर, गौरव सर. अरे माझा सम्या दादा. ओव्हर ऍक्टिंग करतोय तो. नाही, मी सर. अरे तो ओव्हर ऍक्टिंग. हा सर एवढी नका. ओव्हर ऍक्टिंग करतोय तो. जगायचं नाही. मी ओव्हर ऍक्टिंग करतोय तो. सर, तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही माझी शांत तक्रार. व्हा, तुम्ही चिडचिड नका करू तो सर. खोटारडा आहे माझा, ऐका हा, मॅडम. मी तेच म्हणते, तुम्ही शांत व्हा, चिडचिड नका करू. माझी तक्रार नोंदवून मी घ्या. नोंदवून घेते सर, पण तुम्ही ना एक गौरव मोरे सारखे एकदम ज्युनियर तुमच्यावर खूप प्रेम करतात. सम्या दादा. सर तुम्ही शांत व्हा, चिडचिड मी तुम्हाला हेच सांगते, तुम्ही चिडचिड तुम्ही बाहेर जा, दादाला बरं सगळे मेडिकल रिपोर्ट्स करून घ्या सर. हवं तर मी मदत करते सर तुम्हाला. अरे सर, तुम्ही या, यार, सर. अरे सर, या. हे माझं ऐकतच नाहीये यार गौऱ्या. दादा नाही ऐकणार ते. का नाही ऐकणार? आपल्या विनोदी नटांना कोणी सिरियसली घेतं का? अरे पण तू तरी घे ना मग सिरियस. तू विनोदी नट आहेस ना, तू सिरियस घे ना जरा. दादा इकडे. तू नको ना फोन करू यार, मला रात्री 10 वाजता हॅरॅसमेंट होते यार माझी. दादा ते मला नाही जमणार. माझे फोन करणं बंद होणार नाहीत का? 8 नंतर मला कंट्रोल होत नाही. मी तुला फोन करतो है ना, 3-4 वेळा फोन करेन, तू नको ना उचलू. मग मी गोस्वामी सरांना फोन करेन, ते तर फोन उचलणारच नाहीत. मग मी ओक साहेबांना फोन करेन, कुणीतरी माझा फोन उचलेल की नाही. हा, नाहीतर मी माझ्याच मोबाईलवरती फोन करतो दुसऱ्या नंबरवर आणि स्वतःला पाहिजे तसं बोलतो आणि मग मी झोपतो. त्याशिवाय मला झोप लागत नाही. नको ना असं करूस तू दादा प्लीज. म्हणजे तू फोन करणं थांबवणार नाही? माझ्याकडे थांबणारच नाही ते. तुम्हाला टाळके में मत जाऊ अभी. नको ना असं करूस. तुम्हाला का बहुत हो गया अभी. हे बघा तुम्हाला काय सांगितलं ना, माझ्या दादाचं. मी भाई एक को देख लो का मैं. अरे नाही अरे अरे मेरा अरे मी खरंच सांगतो, मी सिरियसली बोलतो यार. अरे यार तू तरी संपव यार. अरे तुम्ही तरी ऐका, हसू नका, संपवा. अरे कोणीतरी ऐका यार माझं कॉमेडी ऍक्टर बोल रहा यार. अरे एकदम कॉमेडी होता परफॉर्मन्स. प्रसाद वा, बहारदार. मला एक सांग, त्याला फोन करणार तू, मग गोस्वामींना फोन करणार, ते उचलणार नाही, तुझ्याच तोंडाने नव्हते. तुला त्याच्यात अपमानही वाटत नाहीये काही, ते उचलणार नाही माझा फोन, मग तू मला करणार आणि मी काय करणार? मग तुम्ही पण नाही उचलणार. मग तो फ्रस्ट्रेट होऊन मला मेसेज करणार. हाय माल. करेक्ट आहे साई. वा, मला या कॉम्बिनेशनची फार मजा आली. म्हणजे सम्या आणि गौऱ्या एकत्र असले की मजा येतेच, पण वनिता, अरुण आणि हेमंत या ॲडेड व्हॅल्यू होत्या, त्याची फार गंमत होती. फॅन्टॅस्टिक, मजा आली. थँक्यू सर, थँक्यू. मंडळी, बॉस आणि एम्प्लॉईची एक महत्वाची मीटिंग चालू आहे. बघूया ती यशस्वी होतीये की बिनसती येते. माने, दिस इज रिडिक्युलस. एक गोष्ट माने, एक गोष्ट नाही जमत तुम्हाला. माने, काय चाललंय माने? मी बोलतोय ना तुमच्याशी. एक गोष्ट नीट जमत नाही तुम्हाला, एक गोष्ट. 3 महिने माने मी तुमच्याशी बोलतोय. माने थांबा, एका जागेवर थांबा. हा जो एक विनाकारण फुकाचा रिस्पेक्ट देताय मला, तो देऊ नका. बसायचंय तुम्हाला, बसा प्लीज, बसा. हे तर बस. माने, 3 महिने आपण या सॉफ्टवेअरवर काम करतोय, बरोबर? कंपनीची पूर्ण इमेज स्टेकला लागलेली होती, बरोबर? मी काल जेव्हा तुम्हाला विचारलं प्रेझेंटेशन देण्याआधी की माने, इज एव्हरीथिंग ऑल राईट विथ आवर सॉफ्टवेअर, तुम्ही काय म्हणालात? होईल का? होय तर लागा, असं म्हणालात की नाही म्हणालात? होय तर लागा केलं. हेच म्हणालात की नाही? म्हणालात ना. मग तिथे प्रेझेंटेशन देताना इतक्या सिली मिस्टेक्स पॉपअप कशा झाल्या? काय काय सांगतं आपलं सॉफ्टवेअर? ईमेल सेंड सांगतं का फिमेल सेंड सांगतं? कसली कंपनी आहे रे आपली? फिमेल सेंट. युजलेस. काय करतोय आपण? काय आपला उद्देश काय आहे? कंपनीने आतापर्यंत जे यश कमावलेलं आहे ते सगळं क्षणार्धात. माने हसण्यासारखं आहे. काय
काय झालंय? काय हसायला काय झालंय? बाळ झालंय. बरोबर. हा सर, मला बाळ झालंय. मला म्हणजे बायकोला बाळ झालंय माझ्या. बाहेर आहे दवाखान्यात. हे बघा की मेसेज आलाय. बाळान तीन दोघं बी सुखरूप आहे ती. मला बाळ झालंय. थँक्यू. 7 पाऊंडाची पोरगी झाली सर. अभिनंदन. आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला बाळ झालेलं आहे. आनंदाची गोष्ट सर, लय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का सर, आमच्या घरात ना पोरगीच नाही. बरोबर. सगळी पोरच. म्हणजे मला 4 काका आहे ती, त्यासनी 2-2 पोरं. बरोबर. मला 4 भाऊ आहे ती, त्यासनी पोरच झाली. बरोबर. पोरगीच नाही. गुड. मानेंना मुलगी झालेली आहे. अभिनंदन. लक्ष्मी आली सर घरात. अरे म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी. Yes, congrats. आता आम्हाला स्वीट्स पाहिजेत. मलाई बर्फी. मीच मागवते. आपला हॅलो रिसेप्शन, मानेला मुलगी झाली. फोनवर सेलिब्रेशन सुरू आहे. तिकडे फोनवर बाहेर सेलिब्रेशन करायला लागलेलो म्हणतात. ऐक 10 किलो मलाई बर्फी मागव. येस, पटकन. 17 जणांचा स्टाफ आहे आपला. 10 किलो कशाला हवी? असू दे की सर, खाऊ दे की. मानेनं पोरगी झाली का. आहे. 4 खाऊ द्या बर्फी. मला 10 पाहिजे. 10 खा तू खा. सर तुम्ही एक बॉक्सच घेऊन जा घरी पाहिजे तर. नेणार. अगदी. मला पहिली पोरगी झाली म्हणजे सर. माने वा. अभिनंदन. तुम्हाला मुलगी झाली, मला अत्यानंद आहे. पण हे बघा, लक्षात घ्या, तुमच्या आनंदाच्या भरात आपण हे विसरता कामा नये की कंपनीची काल नाचक्की झालेली आहे. हे बघा, आपण जो सॉफ्टवेअर तयार करणार होतो, ज्याच्यासाठी आपण काल प्रेझेंटेशन देत होतो, ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय आहे, आपल्याला जे रिस्क वाटत होतं की माने तुम्ही अजूनही हसताय. सॉरी सर. काय होते माहितीये का, म्हणजे मला तुमच्याकडे बघितलं की माझं बाळच दिसतंय तुमच्यात. म्हणजे कसं लागा आता, म्हणजे कपड्यात गुंडळून ठेवलं असेल त्याला, आणि असंच तुमच्याकडे असं वाट हलवत असेल ती. सिस्टरला म्हणत असेल, कुठं आहे मी? पुण्यात आहे का मुंबईत आहे? तर म्हणजे खरं सांगू का, तो मला आता इथं दुपट्यात गुंडळून ठेवलं असतं ना, तर बाळ समजून मी पप्पीच घेतली असती. काय बोलताय? म्हणजे खरंच पप्पी घेतली. माने मूर्खात. माने पप्पी कसली घेताय? सॉरी सर. मूर्खात. बाळ आहे मी तुमचा. मला सूचना झालंय सर, काय म्हणजे काय करू काय नको, म्हणजे कसं असेल बाळ माझं का. कसं असेल म्हणजे माने? कसं असेल, काय करत असेल, काय प्रश्न आहेत हे? काय करत असेल म्हणजे पत्ते खेळत असेल आता बाळ तुमचं? आता जन्माला आलंय की नाही? मग जगातली सगळी बाळ जन्माला आल्यानंतर करून रडतात. नाही सर, असं काही नाही काही सर. मी लहानपणी ना, म्हणजे माझी आई सांगते, मला काय कळणार नाही का, मी लहानपणी ना असं अशा फुडक्या काढायच्या. 1.5 वर्षाची असेपर्यंत मी अशा फुडक्यात. वेगळंच आहे सर. माझं माहितीये का, मी डायरेक्ट पिच करायचं. मी लय टेन्शन होतो. एक दिवशी काय झालं, माझी पिचकारी माझ्याच तोंडावर. आईला म्हणलं का, हे काय आलंय तोंडावर. म्हणजे मला बी माहित नाही सर, आई सांगते म्हणून माहिती, नाही तर मला कशाला कळते. मला काय कळलं का तेव्हा? मी असं म्हणेन का, आईला का हे कशाला आलंय. सॉरी सर. तुमचं काय असं होतं का नाही, म्हणजे असं काय? नाही, मला काय वाटतं माहिती का, सर ना नर्सला विचारत असतील, काय टार्गेट पूर्ण केलं का. हसण्यासारखा विषय हा. हायर मॅनेजमेंट आपल्याकडून काही अपेक्षा ठेवते, आपल्याला काही टार्गेट्स देते जे आपण अचीव्ह नाही करू शकत. हा हसण्यासारखा विषय मिस चेतना. सर थोडं समजून घ्या ना सर. मानेला बाळ झालंय, बाबा झालाय. अरे पण माने जगात एकटाच बाबा झालाय का? बाकी कोणी बाबा झालंच नाहीये का? आजपर्यंत बरेच जण बाबा झालेले आहेत. मी स्वतः एक बाबा आहे. इनफॅक्ट मला जेव्हा बाळ होत होतं तेव्हा मी सिंगापूरला एक मीटिंग अटेंड करत होतो. माने तेव्हा सुद्धा मी कामच करत होतो, हे महत्वाचं. हो सर. मला जेव्हा मेसेज आला तेव्हा मी असं एक एवढं केलं आणि पुन्हा कामाला लागलो. माने काम महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मला मुलगी झालेली आहे, मला आनंद आहे, पण माने काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एरर डिटेक्ट झालेले आहेत, ते डिटेक्ट करून आपल्याला त्याच्यावरती एक छान सोल्युशन शोधावं लागणार आहे. माने हलताय का? हलताय का? का डोलताय असे?
नाही सर ती मला बाळच दिसते म्हणजे खरंच आता पाळण्यात ठेवलं असेल बाळाला आहे ना अय्या. असं झोक विकत येत असतील त्याला. ए माने पाळण्यावरून आठवलं पाळणा नवीन घेऊ नकोस हा कोणाचा तरी वापरलेला वापरायचा असतो पाळणा. असं असतोय हा अयो सर तुमचा पाळणा आहे का हो? नाही, तुमचा पाळणा कसा अँटिक असेल ना एकदम तुम्ही लगा सरांचा पाळणा म्हणजे लाकडा बिकडाचा असा भारी बनवला असेल तुम्ही आहे का तुमचा पाळणा आहे का? एवढे वर्ष का ठेवेन मी तो पाळणा? म्हणजे 12 दिवसात बारसं करायला लागेल लगेच उडकणार पाळणा मी तुमचा असेल द्या की तेवढा पाळणा. बारसं 12 दिवसांनी करणार आहेस? मला बोला बारशाला. म्हणजे काय तर मावशी पहिली पाहिजे बारशाला मावशी पहिली. मावशी हा म्हणजे काय ए ऐक ना ते बारशाला गातात ना पाळणे मला येतात गाता. काय सांगती मग गाऊन दाखवू येतो तुला मी स्वतः लिहिलाय गाऊन दाखवू. बोल की मग. ऐक 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 हा. मी संयमाने वागतोय तर मला संयमाने वागू द्या. चिडायला भाग पाडू नका मिस चेतना. सॉरी सर. तिथे काय माती खाल्ली आहे सॉफ्टवेअर मध्ये ते पाहिलंय तुम्ही? माने या प्रोजेक्टवर तुमचं कंपनीतलं फ्युचर डिपेंड करतं विसरू नका. नाही सर ह्याच्यावर नाही फ्युचर काय साठवाय नाही ते लिहून ठेवलंय तेच होणार आहे ना शेवटी सर. हा सर त्याच्यावरच होतंय सगळं. चेतना आता साठवायला ग हॉस्पिटलमध्ये बी आली असेल काय ग? हो रे पण माझ्या बाळाच्या कपाळावर असं नक्षीदार नशिबाच्या रेगोट्या वडत असेल ना का? कसं भारी आहे लगा बघायला कसं भारी वाटलं आहे नाही? बघायला भारी वाटेल. सटवाई काय सोनी लिव्हवर थेट प्रक्षेपण करते? बघायला भारी वाटेल म्हणजे बघण्यासारखं काय असतं त्याच्यात? सटवाई दिसत नाही काही ती गुपचूप येते आणि बाळाच्या कपाळावर लिहून जाते. माझ्या कपाळावर काय लिहिलं असेल काय माहिती. तुमच्या दोघांच्याही कपाळावर काय लिहिलंय माहित नाही पण माझ्या कपाळावर काय लिहिलंय मला कळलेलं आहे की माझ्या नशिबात फक्त आणि फक्त मूर्ख लोक माझ्या हाताखाली काम करतील. का बरं? सतत आपलं काही झालं की बाळ पाळणा सटवाई का? सॉरी सर. आपण इथे काम करण्यासाठी आलेलो आहे की नाही माने? ते करणार आहोत की नाही? हो सर. तुमच्या बायकोची डिलिव्हरी झाली छान उत्तम अभिनंदन तिलाही. पण प्रोजेक्टच्या डिलिव्हरीचं काय होणार की सर सगळं. आता ही डिलिव्हरी झाली ती पण करतो की फक्त सर काय 2 दिवस जरा अष्टविनायकला जाऊन आलो नाही मग लगेच करतो ही पण डिलिव्हरी मी. काय अष्टविनायकला काय? अष्टविनायक आहे. अष्टविनायकला काय असतंय सर? माने शहाणपणा करू नका. अष्टविनायकला तुमचं काय काम आहे? नवस बोलला होता सर मी. कसला नवस? म्हणजे बाळ झालं की नाही नाळ सुकायच्या आत अष्टविनायकला येईन म्हणलं होतं दर्शनासाठी. तुम्हाला जायचे सर. कुणी सांगितलं होतं नाळ सुकण्याच्या आधी दर्शनाला येईन असा शहाणपणा करायला? माझी काकी म्हणली होती सर. काकी म्हणाली होती? हा असं नवस बोलला तर. आता तुम्ही तिकडे अष्टविनायकला गेल्यानंतर इथे सॉफ्टवेअरवर बोटं तुमची काकी घालेल? कोण करणार आहे हे सगळं? नाही सर नवस बोललाय तर जाऊन यायला पाहिजे. नंतर आपल्या मनात राहतं सर की मग नवस केला अरे बापरे गेलो नाही. तू जा माने. 5 मिनिटात कंपनीचे 99% शेअर घेतलेत तुम्ही? मालक झालेला आहात तुम्ही? नाही सर. तुम्ही सांगाल त्यांना जायचं की नाही ते? मी कशासाठी इथे? सॉरी सर. माने ही जी फालतूगिरी आहे ही आधी बंद करा. तुम्हाला मुलगी झालेली आहे? थँक्यू सर. अभिनंदन. मलाही आनंद आहे पण कंपनी सुद्धा तितकीच महत्वाची आहे माने. तुम्ही अशीच नाटकं करत राहिलात तर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता असं म्हणू शकतो निघा जा. थँक्यू सर. म्हणू शकतो असं. मिस चेतना तो गेला. मिस चेतना आता या पूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी आपल्यावर. का हसताय तुम्ही? का हसताय? सर मी नाही जा. प्रपोज केलंय मी तुम्हाला? मी नाही जा काय? का हसताय ते सांगा. सर ऍक्च्युली ना काल मला एक मुलगा बघायला आला होता. त्यांनी मला होकार दिलाय. जस्ट मेसेज आलाय सर. बर अभिनंदन. गुड. थँक्यू सर थँक्यू. माने गेल्यामुळे प्रोजेक्ट. सर मुलगा भोपाळचा आहे तुम्हाला माहितीये का? आणि त्याची स्वतःची मोठी कंपनी आहे सर. आपल्यासारखं नाही अशी फालतू नोकरी विक्री करायची. ही कंपनी फालतू आहे? सॉरी. गुड. यू शुड बी सॉरी. आता माने गेलेले आहेत. प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे. जे काही डिफेक्ट आहेत ते. नाही सर मुलामध्ये काहीच डिफेक्ट नाहीये सर खरंच. आणि मुळात मुलगा भोपाळचा आहे. म्हणजे भोपाळ शहर कसं आहे तुम्हाला माहितीये का? मला काय माहिती भोपाळ शहर कसं आहे? तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जा आणि बघा. थँक्यू सर.
समजा वगैरे म्हणू शकतो. हे शब्द कळतच नसतील माझ्या स्टाफला. आमिर वाजव. छान. प्रसादा, तुमच्या सगळ्यांच्या कपाळावर सटवाईने काय लिहिलंय मला माहित नाही, पण माझ्या कपाळावर मात्र सटवाईने असं लिहिलंय की अत्यंत निखळ, निर्मळ, समृद्ध असा विनोद तुला खूप जवळून खूप वर्ष अनुभवता येणार आहे आणि तुलाही समृद्ध होता येणार आहे असं इथे लिहिलेलं आहे. वा दादा. आणि त्याबद्दल मी सटवाईचा मनपूर्वक आभारी आहे. खूप मजा आली. वंडरफुल. वा वा. सई. गोंडस परफॉर्मन्स होता. साधा, सरळ, सोपा विषय आणि विनोद. मला संकल्पना भयंकर आवडली. सचिन मोटे सरांचं खूप अभिनंदन की त्यांच्या सुपीक डोक्यातून अनस्टॉपेबल संकल्पना कायम येत असतात आणि त्यातलीच ही होती असं मला वाटतं. सावत्या ब्रिलियंट. मला असं वाटतं की तू स्वतःमध्ये जी व्हरायटी शोधतोयस ना ती फार इंटरेस्टिंग आहे आणि तू स्वतःमध्ये जे शोधत चाललायस ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. ते थांबवूच नको तू असं आमचं म्हणणं आहे. चेतू ब्रिलियंट. तुझं टायमिंग मस्त होतं. लहानपणी जे करायचीस ते पण फार छान होतं. फार मजा आली. पीपी, मी तुझी तारीफ करायचं बंद करणार आहे आजपासून, कारण तू काहीच लूज एंड सोडत नाहीस कधी आणि मला असे ॲक्टर अचंबित करून टाकतात आणि तू त्यातला एक आहेस. आज पण तू मला अचंबित केलंस. कीप इट अप, कीप इट अप. फार मजा आली. मंडळी, विनोदाच्या गमती जमती घेऊन आता आपण भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. 25च्या प्रत्येक चेंडूवर विनोदाचे खणखणीत चौकार आणि षटकार ठोकत हास्य सेंचुरी करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळीची चौका या टोपण नावानं मुलाखतीच्या नावाखाली वाभाडे काढणारा पत्रकार आता इथे येतोय आणि ही मुलाखत रंगवायला तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. हाय सर. आजूबाजूच्या परिस्थितीची टेहळणी केल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलंय की सध्या जातीपातीमुळे ऑनर किलिंगचं प्रमाण वाढलंय सर. त्याच्यासाठीच मी 4 ओळी लिहिल्यात. पॅनावर मारतो. कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही. कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही. प्रेमाने जर जग जिंकता येतं तर मग जात जात का नाही. आवडलं ना. तर या वैचारिक उत्सर्जनानंतर ज्याचं पेमेंट मिळतं ती फालतुगिरी करायला घेऊया. मी आज एका विचित्र माणसाची मुलाखत घ्यायला आलोय जो विक्रमवीर आहे, ज्याला सतत चित्र विचित्र विक्रम करण्याची ओढ आहे सर. बघूया या वेताळाचे प्रश्न त्याला झेपतायत का. चला तर मग प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया. सर, ओ सर, सर काय चाललंय, काय चाललंय, काय काय ही सगळी फालतुगिरी आहे. कळलं हे मला चालणार नाही. तुम्ही मला समजता कोण. गरिबांचा प्रवीण तरडे. हे बघा सोसायटी वाल्यांनो, मला तुम्ही हलक्यात घेऊ नका. तुम्हाला सगळं जड जाईल. सर अहो सर शांत व्हा. झालं काय. रंगीबिरंगी पाखरू बनून भडकलेत का सर. अरे तुला काय सांगू, काय झालं? मी एवढा मोठा विक्रमवीर सोसायटीच्या टाकीमध्ये उडी मारून नळातून बाहेर येण्याचा विक्रम करणार होतो. मग सर अचानक त्या वॉचमनने फ्लश केलं. नळाऐवजी दुसरीकडून बाहेर आलो. बाप रे. तरी नशीब माझ्यामध्ये आणि विक्रमामध्ये मध्ये कोण बसला नव्हता. हो, नाही तर विक्रम होण्याच्या आधीच बरबटला असता सर. या सर. सर टेंशन घेऊ नका सर. बडे बडे बिल्डिंग में छोटे छोटे फ्लश होते रहते सर. सर या. नाही नाही, या एवढंच आहे. रिलॅक्स व्हा सर. ए रिलॅक्स. हा, ही सगळं मला सांगणार तू कोण. सर एक्स्ट्रीमली सॉरी सर. माझं सांगायचं राहून गेले सर.
मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौ का. की सौ का इथे का सांगतो सर. मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. ओके. आणि आज याची घेतोच या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आले सर. याची घेतोच. हा. हे सदर आहे की माझ्या इज्जतीची चादर जी तू ओढणार आहेस? सर ते आता वस्त्रहरण केल्यावरच कळेल सर. ओके. हा. आपण बसूया. या सर. एकदम रिलॅक्स. सर. मी इथे काय लावत नाहीत. आता रिलॅक्स चिमटला असता सर. सर सगळं ओके आहे सर. हा सगळं ओके. मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो सर की मी तुमच्यासारख्या कर्मदरिद्री लोकांचा जबरदस्त फॅन आहे सर. काय बोललास? कर्मदरिद्री लोकांचा जबरदस्त फॅन आहे सर. मग ठीक आहे. तर ॲज अ फॅन सर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिले प्रश्न विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय? माझं नाव झंडूर. झंकार डुरक्या रसेल झंडूर. क्या बात आहे सर. नाव, नशीब, आयुष्य, पात्रता सगळ्या गोष्टी 3 अक्षर सांगून टाकले सर. क्या बात. काय झालं सर? मला एक सांग. हां सर. तू माझी मस्करी करतोय? नाही सर मी सिरियसली बोलतोय पण मस्करी होते सर. अच्छा ठीक आहे. चल सर हा उपहास तुमच्या मेंदूला कळेपर्यंत मी लगेच पहिला प्रश्न मारतो सर. आपल्या आयुष्यातल्या अंगात असलेल्या विक्षिप्त किड्यांच्या नादी लागून आपण 4 चौघात विक्रम करू शकतो ही समाज विघातक संकल्पना बुद्धी दारिद्र्याचा शाप असलेल्या तुमच्या पडीक मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? once more. मला प्रश्न नीट कळलेला नाही. परत एकदा. इतरांच्या नादाला लागू नये सर. तरी आता विषय आलेलाच आहे तर सांगावं लागेल. आपल्या आयुष्यातल्या असणाऱ्या अंगातल्या विक्षिप्त किड्यांच्या नादाला लागून आपण 4 चौघात विक्रम करू शकतो ही समाज विघातक संकल्पना बुद्धी दारिद्र्याचा शाप असलेल्या तुमच्या पडीक मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? वा 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 वा. मला प्रश्न आता कळलेला आहे. हा सर. मला सांगायला आवडेल काय सर? की मी विक्रम करण्याची सुरुवात केव्हापासून केली. बरोबर बरोबर बरोबर. तसं कसं हा. आहे की मी लहान असताना खूप दुर्लक्षित होतो. अरे रे. माझ्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. आता सारखंच. हा बरोबर. पण अचानक आमच्याकडे थंडीची लाट आली. काय बोलताय सर? हो एवढी कडाक्याची थंडी की त्यावेळी थंडी वाजत नव्हती तर ती नाचत होती. बापरे. एवढी कडाक्याची थंडी. हो सर. सर काहीतरी केलंत ना तुम्ही? पण तेव्हा मला आयडिया सुचली. काय सर? मी सगळी थंडी उडवण्यासाठी हा गॅसवर ठेवलेल्या गरम तव्यावर जाऊन पटकन बसलो. मग पुढे काय झालं सर? सगळी थंडी तव्याला चिकटली. पण तेव्हा मला कळलं की माझ्या आजूबाजूला खूप माणसं जमा झाली आहेत. कोणी मला पाणी देत होतं, कोणी मला चॉकलेट देत होतं, कोणी माझ्या बुडाला पाणी लावत होतं. आणि मला कळलं की लोकांपेक्षा काहीतरी वेगळं केल्याने आपल्या सोबतही लोक गोळा होतात, विक्रम होतात. वा सर म्हणजे तेव्हाचा समाज प्रगल्भ आणि प्रबुद्ध होता. हो. चांगल्याची त्याला जाण होती सर. बरोबर. हा हा. आणि तेव्हाच मला हे उमजलं. थोर कवयित्री बहिणाबाई यांची माफी मागून पुढच्या 4 ओळी बोलतो. त्यांचं काहीतरी करताय? हो. बरं थांबा. कुठे झालं? बोला सर. बोला सर. माफी मागून बोलतोय. माफी मागाच सर नाही तर दोघांना तव्यावर बसवतील. बोला. ऐकून घ्या. हा. तेव्हा मला उमगलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी बुडाला चटके मग होतात विक्रम.
बिंदास. स्मशान शांततेचा अनुभव आला ना सर? कळलं. सर मला डायरेक्ट दुसरा प्रश्न तुमच्यावर मारावासा वाटतोय सर. आणि तो असा आहे की विक्रमांना आपण नजर लावू शकतो ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे त्याच्यामागे काय कानमंत्र आहे, यशाचं मंत्र आहे सर? आहे ना, यशाचा मंत्र आहे सर. नीट ऐका. हां. उकरून टाक अपयशाची माती, घे हातात प्रयत्नांचे फावडे. काय माहिती सर? तूच आहेस तुझ्या आयुष्याचा फिनिक्स, बाकी सगळे सर कवडे. बरोबर आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे. कवडे म्हणजे एकदा सगळ्यांना सांगा, म्हणजे ते हसायला मोकळे होतील सर. अरे कवडे म्हणजे कबुतरासारखा पक्षी असतो, तो असा उडतो. बरोबर, जो कोकणात सापडतो. हो. बरं झालं तुम्ही क्लिअर केलं सर, नाही तर हे पोपट समजले असते. सर काय तुमच्या झोपडीकडे नजर टाकल्यावर मला लक्षात येते सर. काय? हा जो उघड्यावर पडलेला संसार आहे तुमचा, त्याच्यावर टाकल्यानंतर मला कळतंय की गेले काही वर्ष तो तुम्ही विक्रमांच्या नावाखाली हैदोस आणि उच्छाद मांडलाय सर. तो थांबवण्यासाठी आणि थोपवण्यासाठी सरकारने काही पुरस्कार चिकटवलेले दिसत आहेत तुम्हाला. हो बरोबर. तो लेटेस्ट काही पुरस्कार मिळालाय, काय बोंब मारायला सर? मला सांगायला आवडेल. आता 5-6 दिवसांपूर्वीच मला सरकारने एक पुरस्कार दिला. कोणता सर? त्या पुरस्काराचं नाव आहे सुई दोरा पुरस्कार. काय बोलताय सर? हो. मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलंय सुई दोरा. कशाबद्दल मिळाला सर हा पुरस्कार? त्याचं काय आहे की जुडो, कराटे, बॉक्सिंग हे सगळं करणारी मुलं जमिनीवर पाय स्ट्रेच करतात. बरोबर. ओके. तर मी विचार केला हा प्रकार आपण हवेत जाऊन केला तर विक्रम होईल. म्हणून मी गोंडू धोंडू कड्याची निवड केली. गोंडू धोंडू? हो. मी गोंडू धोंडू कड्यावर गेलो, माझ्या दोन्ही पायांना दोऱ्या बांधल्या. गोंडू कड्यावरच्या लोकांनी माझ्या उजव्या पायाची दोरी खेचली, धोंडू कड्यावरच्या लोकांनी माझ्या डाव्या पायाची दोरी खेचली. बापरे. आणि त्यामुळे माझे पाय स्ट्रेच झाले आणि विक्रम झाला. जसा मी कड्यावरून खाली आलो तसा लगेच गव्हर्नमेंटने मला सुई दोरा पुरस्कार दिला. जेव्हा मला सरकारने पुरस्कार दिला तेव्हा लोक टाळ्यांऐवजी अशीच हसत होती. अहो सर हसणारच का? आणि गव्हर्नमेंट तुम्हाला पुरस्कार देणारच का? गोंडू धोंडूला एवढा त्रास दिल्यानंतर तोच पुरस्कार दिला पाहिजे सर. काय बोलताय सर? असं सर प्रामाणिकपणे सर तुम्हाला मी सांगतो सर, या पुरस्कारामध्ये मला शासनाचं तुमच्याबद्दलचं कौतुक कमी आणि काळजी जास्त वाटते सर. म्हणून त्यांनी हा पुरस्कार दिलाय सर. आपण पुढे जाऊया सर. माझ्या असं कानावर आलंय विश्वसनीय मंगळसूत्रांकडून की तुम्ही जो इतके वर्ष अनुभवांचा बाजार मांडलाय सर, बरोबर, त्या अनुभवाचा जो उकिरडा आहे तो एकत्र करून एक नाशवंत आत्मचरित्र तयार करणार आहात तुम्ही सर. त्याचं एकदा नाव सांगितलं ना तर आम्ही सावध होऊ सर. माझ्या आत्मचरित्राचं नाव आहे सर्व्हायव्हल ऑफ द क्यूटेस्ट. सर आता मी तुम्हाला नक्कीच अडवू शकतो. हा सिद्धांत आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, डार्विनचा. तो डार्विनचा, हा झंडूरचा. सर्व्हायव्हल ऑफ द क्यूटेस्ट. का सर? कारण मी क्यूट आहे ना. तुम्ही स्वतःला क्यूट म्हणता याच्यात अजिबात तुमचा दोष नाही. अफवांच्या वादळात गरजवंतांचे बळी जातच असतात सर. क्या बात आहे. ए तू माझ्या घरात येऊन मस्करी नाही माझा अपमान करतोय. नाही सर. सर हे बघ सर तुम्हाला राग आला सर? सर तुम्हाला राग आला? इथून इथे आलोय म्हणजे सर माझं नेहमी असं होतं सर. मी ना खरं बोलतो आणि पुढच्याचा अपमान होतो सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. इट्स ओके. रिलॅक्स सर. आपण पुढे जाऊ सर. सर आता काय झालंय, आपल्यात एक नाजूक संबंध निर्माण झाले सर. मी आता थोडंसं पर्सनल होणार आहे सर. चालेल ना तुम्हाला? सर मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमचं लग्न झालंय का? धाडसाचा प्रश्न आहे पण तुमचं लग्न झालंय का सर? काय बोलताय? वहिनी तुमच्यासोबत कधीच दिसल्या नाही का? ते म्हणजे त्यांना लाज वाटते? त्याचं काय, ती कामानिमित्त बाहेरगावी असते पण तिचा फोटो माझ्या हृदयाजवळ असतो. सर आम्ही कधीच वहिनीला बघितलं नाही, आम्हाला बघायला आवडेल सर. ओके मी तुला फोटो दाखवतो. हृदय तिकडेच.
बापरे, काय झालं? कसला विचार करतोयस? चांगले वडे नेहमी चुकीच्या तेलात का चळले जातात? काय विचार करतोय सर? माझा ना सर प्रेमावरचा विश्वासच उडालाय. प्रेम आंधळ असतं हे माहिती होतं, पण सरभरीत असतं हे पहिल्यांदा बघतोय मी सर. असं सर, सर हे बंद करा सर, हे ठेवून द्या सर. मी काय म्हणतो, आता खूप पाप झालेत, आपण आता आवर्त घेऊया सर. थोडं पुढच्या एपिसोडला पण ठेवूया ना, आता आपली धांदल होते मग सर. बरोबर. ओके सर. पण तू आता माझ्या घरात आलाच आहेस. नाही सर, मी निघतो सर. नाही नाही निघायला पाहिजे. आता माझ्या घरात जो येतो त्याच्यासमोर मी एखादा विक्रम करतोच. काय सर? हा, आता तुम्ही काय करणार आहे सर? आता मी काय करू, माझ्या घरात एक शीशमल आहे, त्याचा काचा खाऊन दाखव. शिशुमहलच्या काचा तुम्ही खाणार आहे सर? येस. उद्या तो शिशु महल जेव्हा बाहेर पडेल, केवढा त्रास होईल माहिती आहे का तुम्हाला सर? त्यातल्या 2-4 अडकल्या ना तर विषयच संपला सर. हे बघ, माझं ठरलं म्हणजे ठरलं. काय सर? कारण मला माहितीये, मी जर त्या काचा खाल्ल्या तर इतिहास घडेल. हो सर, पण प्रत्येक इतिहास हा रक्तरंजितच असावा असं कंपल्शन नाही आहे सर. सर मी निघतो सर. सर मी 100 तास मुलाखत देण्याचा विक्रम करू. नाही सर, माझी बसण्याची कपॅसिटीच नाही तेवढी. मग मी 100 तास गाणं गाऊ. सर नको, कानाची पण कपॅसिटी नाही तेवढी सर. मग मी 2 वर्ष कुठेतरी जाऊ. सर जाऊन आलोय आपण सर तुमच्या नादान. मग मी एखादा विषय मला एखादा सर नको. मंचावर शाब्दिक फालतुगिरी परतली आहे. खूप खूप भारी परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या मंडळी. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. वा. तुम्ही दोघं निर्माण करत असलेला ह्युमर हा अत्यंत वेगळा आहे. तो तरुण पिढीसाठी अत्यंत गरजेचा आहे आणि असाच ह्युमर कायम प्रेझेंट करत राहा. माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. सई, पहिल्या चारोळ्यांसाठी जुजबी तर म्हणजे पाहिजेच असं मला वाटतं, आणि आज तू चष्माही घातलायस त्याच्यामुळे. परफॉर्मन्स होता, सुसाट. व्हॉट अमेझिंग चॉईस ऑफ वर्ड्स. म्हणजे शब्द खूप आहेत, पण त्यातला कुठला शब्द निवडायचा हे तुम्हाला दोघांना इतकं सुंदर कळतं. तू जे सुरुवातीला आणि शेवटी विचार मांडलेस, 1-2 वाक्य होती ती अशक्य होती, म्हणजे ती लिहून ठेवावी आणि कुठेतरी बोलताना म्हणावी अशी वाक्य तू आज दिलीस. फार मजा आली. गॉड ब्लेस यू. थँक्यू. चीज चौकाचा हा परफॉर्मन्स क्षितिज तुला कसा वाटला? तुम्ही कमाल आहात यार, फार भारी आहात तुम्ही. अक्षरशः कुठल्याही परफॉर्मरला हेवा वाटावा इतक्या दर्जाचा परफॉर्मन्स तुम्ही देता, प्रत्येक वेळेला देता, आत्ताही दिलायत. तर काय बोलणार अजून यार, खूप भारी, खूप खूप भारी. थँक्यू सो मच. आणि थँक्यू रत्नागिरीच्या रत्नांनो. कीप इट अप. मंडळी, आपल्या जावयाला जावई बापू सोडून इतर सर्व शब्दांनी हाक मारणारे, मॅडनेसची हद्द असलेले सासरे बुवा अर्थात हास्य महारथी समीर चौगुले आता इथे येणार आहेत. आणि त्यांच्यासोबत येत आहेत अर्थातच त्यांचा जावई बापू, म्हणजेच खडकपाड्याचा विकी कौशल, निविश कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली. तुझ्या कानात 2 आंबे. ए जोशी, चोरून चोरून नॉनव्हेज खाशी. ए जोशी, ओ तावडे, तुमचे सगळे बरे आहेत का घरचे? सगळे बरे आहेत का घरचे? ए हडक्या, ए हडक्या,
ए बटली ए विके ऊपर ऊपर आम्ही जात काय बापको जाके बोलते रे ए हडक्या टकल्याची पोरगी बाटली आलो मजा आली 30 सेकंद एंटरटेनमेंट झाली आता हे दोघं येणार पुढे माझी एंटरटेनमेंट करून घेतलेली आहे मी अय्या बाबांना कसं कळतं ना आपण येतोय ते गपका दरवाजापर्यंत पोहोचलो तरी आपण तो म्हाताऱ्याला किती घाई आहे बघ बेल वाजवायची अरे थांबा ना उघडा बाबा उघडा बिंडो कात का बाबा तुम्ही अरे हो तुम्हाला कसं कळलं गप्पा बसा हो अहो खिडकीतून उभं पाणी काय टाकताय खाली अहो मजा हो थोडीशी कसली मजा भिजलो मी अख्खा तुम्ही मी खालून सांगतोय तुम्हाला की बाबा आम्ही दोघं आहोत तर वर आम्हाला चिडवताय ए हडक्या ए बटली असं चिडवताय तुम्ही म्हणालो काय बाबा स्वतःच्याच मुलीला ए टकल्याची मुलगी बटली असं चिडवाल आहे ती बटली अहो पण स्वतःला टकल्या म्हणालात ना याच्यात हाय वो है उसमें क्या है भाई हाय वो है उसमें चेंज नहीं कर सकता बाबा हो कशाला करतो हे सगळं हा कशाला करताय अहो मजा करतो माझा टाइमपास करतो मी कशाला टाइमपास करता आता तुम्ही आल्यानंतर सगळं शुकशुकाट होणार मग काहीतरी पुढे पाहिजे की नाही मला सांगा बाबा मुळात खिडकीत उभं राहून टवाळक्या करण्याचं तुमचं वय नाहीये हे लक्षात ठेवा निशिम बस शिवाली माझे बाबा घरात एकटे असतात म्हणून त्यांचं मन रमवण्यासाठी ते असलं काहीतरी करत असतात अगं एकटेपणाचं दुःख काय असतं ते तुला काय कळणार आहे रे खरं बोलते ती एकटेपणाचं दुःख काय असतं तुम्हाला काय कळणार एकदा कैकेला माझ्या घरी पाठवा मग बघा काय नाही मग तुम्ही एकटे राहाल ना घरी हे घरी एकटे राहतील ना मग तुम्हाला कळेल काय दुःख असतं एकटेपणाचं ते मला जाणूनच घ्यायचं नाहीये एकटेपणाचं दुःख काय असतं ते आणि मुळात मी जरी घरी एकटा असलो ना तरी स्वतःच्या खिडकीत उभं राहून येणारा जाणाऱ्याच्या डोक्यावर पाणी टाकून बालिशपणा करणार नाहीये मी अच्छा म्हणजे आम्ही बालिशपणा करतो हो आणि मग कल्याणला नाट्य शिबिर उघडले ते काय खरं सांगा कल्याणला तुम्ही बालनाट्य शिबिर उघडलंय की नाही लहान लहान मुलांच्या करिअरशी कसं खेळता तुम्ही हो मग बोलवू तुम्हाला लेक्चर द्यायला बोलवू एक दिवस या साईडला पृथ्वी प्रताप निखिल बने नको 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 मग बालिशपणा करू नका कळलं ना हा शांत बसा हो निशिम हळू आहेत माझे बाबा बालिश हो आहेतच बालिश पण लक्षात ठेव ते लिहितात म्हणून तुला या मंचावर बोलवलं जातं विसरू नकोस नाहीतर ना इकडे कुणाला तुझी निमिषभरही आठवण येत नाही बाबा शांत राहा शांत नको चिडूस बाळा का आत्ता आलेत ना का चिडतेस माफ करा बाबा एकदम स्किट स्पिरिच्युअल झालं नाही खरंच माफ करा बाबा हो मला ना आता कंटाळा आलाय मग पुढचं स्किट चेतनाकडून करून घेऊया याचा कंटाळा नाही आलाय बाबा मग निमिषच्या घरातल्यांचा कंटाळा आलाय मला त्याच्या घरी नाही जायचंय बाबा काय झालं मला सांग का निमिषच्या घरात माझा जीव सुकामेवा होतो किंवा बापाचा जीव सुकामेवा झालाय कधी कासावीस एवढाच शब्द आहे तो सुकामेवा होतो एवढं चुकेल कोणी हो चुकली ती जरा लहान आहे बाबा साध्या शब्दांमध्ये माती खाते आणि अति शहाणपणा करायला येते इथे माझ्या घरी पण सतत माझ्या आईशी भांडत असते माहितीये ही सतत वाद घालत असते ही निमिष काय ओके बाय मी सांगते त्याला अच्छा काय सांगते भांडण माझ्या स्वभावात नाही काय नाही
काय? मी भांडत नाही. तू भांडत नाही? तुझी आई जे मला बोचते ना त्याचा त्रास होतोय मला. ऐकलं, माझी आई बोचते हिला. हो. माझी आई बोचते. मुळात कधीच कोणी कोणाला बोचत नाही ऍक्च्युली. हे सांगा हिला, सांगा. तू बसा, तुम्ही बसा. शांत राहा. तुम्ही का चिडताय? जीव घेणे बापू कसं असतं? कोण जीव घेणे बापू? जावई बापू आहे मी. जावई बापू. जीव घेणे ना तुम्ही आहात बाबा, कळलं? गॉड गिफ्टेड. नका हे बडबड गॉड गिफ्ट वगैरे. डोक्याला ताप आहे नुसता. कसा लग्न केला असं झालंय. शांत राहा. तुम्ही का चिडताय मला सांगा. काय झालं ते सांगाल तरी का मला? सांगा तरी. सांगतो. बरं शांतपणे सांगा. परवा आमच्या शिवाली हे खरं आहे? बाबा शिवाली हे खरं आहे? आता बाबू काय म्हणाले? परवा आमच्या. बाबा परवा का वागलीस असं? मारेन. मध्ये नाही यायचं. परवा आमच्या. माझं चुकलं. हे माझे संस्कार आहे. नाही, ही माझी शिकवण आहे. बाबा आज मला काय ऐकावं लागलंय? परवा आमच्या. वाशी नाही ऐकायची. बाबा स्वतःच आणून देते. बाबा परवा आमच्या. परवा आमच्या. उद्या मी रस्त्याने जायला लागलो, लोक काय म्हणतील? वो देखो परवा आमच्या बोलणे वालो को बापो जावे शरे. मी कुणाला उत्तर द्यायचं? अरे परवा मी मेवाडला गेलो, तिकडे लोक काय म्हणतील? ए सांभळो माटो, आलो माटो, उंटमा बैठो माटो, आ लडको जावा माटे गावलं गो. हूँ कुणा तोंड दुखाडू छू? कुणाला तोंड दुखाडू छू? तेरवा मी चंदीगडला गेलो, चंदीगडला तिकडे लोक काय म्हणतील? ए सणिये पापे तरे विच छावा छावा. ए देखो जावे रे हो तोंड कुणा वाटे दाखवले? तरे विच सोनिया माटो. मी नंतर नेपाळला गेलो. शाजीव देखो वय बी बघणार नाही काही. शिवले निमिष इथे गेल्या 2 वर्षात डोंबिवली ईस्ट वरून वेस्टला तरी गेलात का हो तुम्ही? मग नेपाळ चंदीगडची स्वप्न कशाला बघता? तसं नाही, पण मला एकदम कोणी असं रस्त्यावर विचारलं तर उत्तर रेडी पाहिजे ना. कोण विचारणार तुम्हाला? हे मीडिया घेरू शकतं मला कधी. कोण सेलिब्रिटी आहात तुम्ही? हसू नका. मुळात मला सांगा, मी सुरुवात केली तुम्हाला सांगायला परवा आमच्या, आणि तुम्ही चिडलात. काय कळलं तुम्हाला? अरे परवा आमच्या म्हणजे असं कसं चालेल? काय परवा आमच्या? मग असं होणार ना. मग काय? काहीच नाही. वाक्याची सुरुवात आहे फक्त. परवा आमच्या, याच्या पुढे अख्खं वाक्य होतं माझं. ते पूर्णच होऊ देत नाही बाबा तुम्ही. मला सांगू देत जाऊ पूर्ण. बसा तुम्ही बसा. परवा काय झालं? परवा आमच्या घरी तुमची मुलगी माझ्या आईशी भांडत होती, तिला समजवा असं सांगत होतो मी. झालं तुमचं? हो. आता बोलू नका. आता मी कसे पंच टाकतो बघा. म्हणजे आता वृक्षपाठ संपला तुमचा, आता मी कसे पंच? तसं नाही मला, तसं नाही. नाही तसं नाही मला म्हणायचं. तसं नाही. नाही आता मी कसं बोलतो बघा. तुम्ही बसा. हिचं नाव काय पटकन सांगा. शिवाली. आत्ता जे जावई बापू म्हणाले ते खरं आहे? बाबा सासूबाई आणि सासरे बुवा परवा चाकधूमधूमच्या यात्रेला निघाले होते. चाकधूमची? चारधामची यात्रा आहे. चाकधूमची यात्रा. परवा माझे आई बाबा चारधामच्या यात्रेला निघाले होते. थांबा आहे. थांब इकडे. तू तर बघतो. पूर्ण ऐका. मी पूर्ण संपल्याशिवाय रिएक्टच व्हायचं. परवा माझे आई बाबा चारधामच्या यात्रेला निघाले होते, तर तुमच्या मुलीने माझ्या आईशी भांडण उकरून काढलं. काही गरज नव्हती. आता माझी आई म्हणता म्हणाली की शिवाली बाळा, तुझ्या पोटी की नाही निमिषच्या आजोबा जन्म घेणार. ही चिडली. ताड बोलली माझ्या आईला, कशाला निमिषचे आजोबा? माझ्या पोटी माझेच आजोबा जन्म घेणार. काही गरज आहे का? पुढचा 1.5 तास माझ्या आईशी भांडत होती. माझ्या आई बाबांची चारधामची ट्रेन चुकली हो. अरे वाईट. ते घरीच. बरोबर. हे असं नाही बघायला. काही गरज आहे का? आता माझी आई म्हणाली तू हो म्हणा आणि विषय सोडून दे ना. भांडत कशाला बसायचं? भांडण विषय कशाला सोडू? माझ्या ओटीपी मध्ये माझे आजोबा येणार ना. झालं ओटीपी. ओटीपोटीला ओटीपी काय बोलायचं आता? ओटीपी नाही, तो नंबर असतो ना. ओटीपी नाही बाळा. हे तुम्ही चिडू नका. माझ्यावर विश्वास आहे ना. दॅट्स लाईफ. आयुष्य असंच असतं. शहाणपणा नका शिकव. त्याचं बोला.
हो मी सांगतो. आयुष्याच्या वाटेवर जाताना जिनतमान बापू आपण. अरे कोण झिनतमान बापू आहे? आता ठरलं ना जिनतमान बापू. अहो जावई बापू ठरलंय इथे. शब्द झिनतमान. इथून पॅन्ट फाटलीये माझी इथपर्यंत. लैला में लैला कैसी हुल. असा डान्स करतोय मी, नाचतोय मी इथे. काय झालं? काय झालं? हाय किती हेडीस डान्स केला हो. हायवे हे कृपया ही जिनातमान मीरा रोड मध्ये पुन्हा करू नका. हात जोडतो. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच द्यायचं बोला. हो हो बसा बसा बघू तुम्ही बसा. हे बघा मी तुम्हाला काय सांगतोय की हिच्या पोटी कोणीही येऊ शकतं. तुमचे आजोबा येऊ शकतात, माझे आजोबा येऊ शकतात, हिचे आजोबा येऊ शकतात. अहो नाहीयेत असं कोणी पोटी वगैरे. या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या बाबा. येऊ शकतात. मी अनुभव आहे म्हणून सांगतोय. बघितलंय या आमच्या घराण्यात गोष्टी. पण तुम्ही अनुभवलंय? हो येऊ शकतात. हो मग तुमचेच आजोबा काय येऊ शकतात, हिचेच आजोबा काय येऊ शकतात, माझे आजोबा पण येऊ शकतात. नाही येऊ शकत. का? कारण माझ्या ओटू पोटू मध्ये 9 महिने ओटू पोटू नसतं ते, ओटी पोटात असतं. ओटू पोटू ओटू पोटू. शांत बसा. मी तुम्हाला हेच सांगतोय की चौगुल्यांच्या घराण्यात आम्ही प्लॅनचेट करत आलेलो आहे. काय करतो? आमची पिढीजात विद्या आहे प्लॅनचेट. प्लॅनचेट? हो हो हो. म्हणजे ही विद्या सहसा कुणाला माहित नाहीये. मी फारशी वापरलेली नाहीये. पॅन्डेमिकच्या काळात आम्ही दोघे एकत्र असताना फेब्रुवारी महिन्यात 30 दिवस का 31 दिवस हे ठरत नव्हतं. तेव्हा आम्ही प्लॅनचेट करून रात्री आजोबांना बोलवलेलं होतं. आजोबाने येऊन काय कानफडत मारली होती आपल्या. माझा गाल अजूनही चुरचुरतो बाबा. हे तुम्हाला दोघांना प्रोबेशनवर असलेलं देवानी बनवलंय का रे? काहीही बोलाल तुम्ही. बाबा ह्याला पॅलेंचेट करून दाखवूया. पॅलेंचेट करूनच पॅलेंचेट. आता तुम्ही प्लॅनचेट बघाच. बाबा आपण यांना प्लॅनचेट करूनच दाखवूया. ठीक आहे साहित्य आण. आता बघा तुम्ही प्लॅनचेट काय प्रकार असतो ते तुम्ही बघाच. हो बाबा आपण पूर्वजांना डायरेक्ट विचारू ना. तुम्हाला कुणाच्या पोटी यायचं बाबा? शिवालीच्या पोटी यायचंय का? डायरेक्ट विचारू. ये या. बसा. काय? डोळे बंद आपापले. आता आपण पूर्वजांना प्रश्न विचारायचा आहे. बाबा हा मी विचारू? विचार. हे वापूर जाणो. नको बेटा मीच विचारतो. कठीण शब्द आहे बेटा तुझ्यासाठी. खूप कठीण आहे बेटा. पूर्वजाचा शब्द आहे तो. हे पूर्वजांनो सांगा शिवालीच्या पोटी कोण येणार आहे? हे पूर्वजांनो सांगा बघू कोण येणार आहे शिवालीच्या पोटी? बोल उसको बोल ना. नाक्यावर उभे आहेत का पूर्वज? नाक्यावर उभे आहेत. आमचे पूर्वज आहेत ना त्या लेवलचे असतात म्हणून तसे. ए काम धंदे नाही बसलं का इधर? उसको बोलना यार बेटा नाही इधर 5 मिनिट हो गया. नीट बोला हो. नाही बोलतोय. काय कोण येणार आहे पोटी? येत आहे बाबा 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 बाबा. शिवाली. बाबा नाजोबा. बाबा नाजोबा. बाबा 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 नाजोबा आलेत. पाया पडते. हो हो श्रीनिवास तू नाही पाया पडणार? हो श्रीनिवास पडतो पडतो. ये पड पाया. अरे अरे उठ. शिवाली का बोलवलंस मला? आजोबा मला सांगा ना माझ्या पोटू कोण येणार जन्माला? तुझ्या पोटू तुझ्या पोटू येणार. आजोबा आजोबा. अरे गोडा बाग. त्र्यंबक पणजोबा. त्र्यंबक पणजोबा पाया पड माझ्या. पाया पडलेले आहे. अरे बाग बबन आणि श्रीनिवास इथेच आहेत. पाया नाही पडायचं. श्रीनिवास हो पडायचंय की नाही बबन हो मला पण पडायचं. मला कशाला तू बोलवलंय? मला कशाला बोलवलंय? पणजोबा मला सांगा ना माझ्या पोटू कोण येणार जन्माला? अरे तुझ्या पोटुडी. पणजोबा पणजोबा कोण आलं? निशिम
तुझ्या खापर पणजोबांचं नाव पिंचू कुमार होतं. कसले थर्ड क्लास पूर्वज आहेत का तुझे? आणि एवढे पूर्वज का बोलवलेत? क्रिकेटची मॅच खेळायची आहे का आपल्याला? हिच्या पोटी कोण येणार आहे तेवढंच सांगायचं मला. मी समजवतो कोण येणार आहे ते. शिवाले इथं बाबा तुझ्या पोटी मीच येणार. काय म्हणताय तुम्ही त्र्यंबकराव? हे बघा कसं आहे, मी तिच्या पोटी येणार, पण त्याआधी मला सांगा आपल्या गावाकडची जमीन कोणी विकली? अरे जमीन विकली. तुम्ही कोण मला विचारणार रे? अरे हे बघ तू मला नको शिकवू, कळलं का? हा जमीन तर तू मला नको सांगू का? मी जमीन विकली, मला काय मिळणार तुम्ही? काय सांगणार? अरे सुनील शेट्टी का असेल तुझा आजोबा? नाही बाबा नाही येत ना, जमीन कोणी म्हणून विकली? करतात ते. तू मला सांग. चल मला सांगतोय माझं सांगतोय. या कहर परफॉर्मन्स नंतर कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मॅडनेसचा कहर होता. जोरदार टाळ्या. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा. फॅन्टॅस्टिक, अफलातून, फारच एनर्जेटिक आणि प्रचंड एंटरटेनिंग ॲक्ट होता. शिवाली फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुझा मॅडनेस इतका डेकोरेट होत चाललाय दिवसेंदिवस की क्या बात आहे. मला खूप मजा येते तुला बघताना. खरं तर मला प्लॅनचेट करून तुझ्या पूर्वजांना बोलवायची, कारण मला जाणून घ्यायचं की नक्की काय तुझ्या पूर्वजांकडे होतं जे तुझ्यात आलंय. समय अफाट दर्जा आहे तुझ्या विनोदाचा आणि तुझ्या टायमिंगचा. वंडरफुल वंडरफुल. श्रुती, तुला शिवाली हे खरायचं आजचं सत्र कसं वाटलं? खूपच धमाल आली. म्हणजे मी फर्स्ट टाइम लाईव्ह बघते या तिघांचे परफॉर्मन्सेस आणि म्हणजे आम्ही नुसत्या टाळ्या मारतो एकमेकांना, कारण आम्हालाच इतकी मजा येते. समीर दादा तू माझा फेवरेट आहेस आणि आज तुला लाईव्ह बघून मला इतकं छान वाटतंय ना. अमेझिंग, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू श्रुती. थँक्यू टीम. सगळीकडे जाऊन सगळ्यांना छळणारी मोरे फॅमिली आज गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. बघूया तिथला हंगामा जो दाखवायला तुमच्यासमोर येत आहेत खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी, प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या, रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. पोलीस स्टेशनची हवा थांबा. कोण आहे तुम्ही? नमस्कार. नमस्कार. मी प्रभाकर मोरे. मग आताच्या आता याला जेलमध्ये टाका. अरे टायर मध्ये घाला आणि तुडव 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 या वासाड्याला. हो, आम्हाला काय करायचं ते आम्हाला शिकवू नका बरं का. काय झालं ते सांगा. कोण आहे तो? कर भाऊ, चोरी बिरी केली का यांच्या घरी? हा. मग हा कसला होतोय चोर? मग लायकी आहे त्याचे. अरे आमच्या घराण्याला लागली ही कीड आहे, कीड. म्हणजे माझा पोरगा दत्तू. स्वतःच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये मारत मारत आणलं तुम्ही. कमाल आहे बाबा तुमची. या कोण आहेत? हाच तो मटार. मटार? ज्याच्यातून ही कीड बाहेर आलेली आहे. काय बोलताय तुम्ही? काय हो बोलताला? काय हो बोलतो साहेबांनी? एक काम करा. काय करू? ह्या दोघांना पण जेलमध्ये टाका. अरे हा, दोघांना जेलमध्ये टाका. काय बापसाची पेंट वाटली तुमका? शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही इकडे या. ओ ओ ताई तुम्ही इकडे बसा. तिकडे बसा. काय झालं ते नेमन सांगा आता मला. आमचं सामान चोरीक गेला. अच्छा अच्छा अच्छा. बॅग वगैरे चोरीला गेली का? होय. कुठून गेली? काय त्या? कुठून बॅग चोरीला गेली? साहेबांनू हा. स्टेशनावरून गेली. स्टेशनावर आम्ही उभे होतो, सामान खाली होता, थैसून चोरीक गेला. अरे पण कुठल्या स्टेशनवरून? रेल्वे स्टेशनवरून. रेल्वे स्टेशनचं काही नाव गाव काही आहे का नाही? हा 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 हा, हा हा, आहे. हा. चिंचोपडी तिथून गेली. हे वासाड्या चिंचोपडी नाही ता मग? पिंक पोकली आहे का नाही? पिंक पोकळी खैसून काढलास तर चिंग्स पोकट्या. चिंच पोकटी आहे का? ए, 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 अकलेच्या 13वा घालणारी फॅमिली. अरे तुम्ही मुद्दाम करता का रे?
चिंचपोकळी स्टेशन येते. वय काय ना काय तेच आहे. वय काय तर चिंचपोकळी स्टेशनवरून तुमची बॅग चोरीला गेली. बर, बॅग कशी होती? मस्त, एकदम मजेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे ना 2 निवडुंगाच्या कुंड्या आहेत, त्याच्यावर बसवीन मी तुम्हाला. बॅग कशी होती म्हणजे दिसायला कशी होती? दिसत तशी बरी होती, म्हणजे यांच्यापेक्षा तर बरीच होती. काका तर वाटाने ह्यांच्यापेक्षा त्या बॅगेबरोबर लग्न केलं असतं तर बराच. एक मिनिट, वसाडे माझ्यात काय कमी आहे? मी नुसता लुंगीवर जरी बसलो ना तरी मी रुबाबदार दिसतो. काही समजलेस? अरे खिडकीतनं लोक डोकावून बघतात, कोण हा राजबिंड पुरुष लुंगीवर बसलाय म्हणून. अरे बापरे. अरे मी बाहेर स्टुलावर बसलो ना तो लोक ना वाऱ्याची वाट बघतात. नाही म्हणजे वाऱ्यामुळं माझं असं केस भुरू उडतात ना, त्याच्यामुळं मी असा डिक्टो हिरो सारखा दिसतो का नाही? हिरो सारखे दिसता. आरशात थोवाड बघलास कधी? काजूचा बोंडूक बरा त्याच्यापेक्षा. एक मिनिट. अरे का नाही म्हणजे परक्या माणसासमोर तू माझा अपमान करते. आज मरतेस तू पट्टा. साहेबांनो बघा कसं वागतो. अरे तुम्हाला अक्कल आहे का काय? आपण कुठे काय करतोय काही कळतंय का? कळतंय. काय आपण हास्य जत्रेच्या सेटवर आहाव, आम्ही तिघं कॉमेडी करताव, तुम्हाला त्याचा विसर पडलाय. ए बिलबिली झालेल्या वांग्या, एका बुक्कीत तुझ्या भरीत करून टाकेन मी. आपण कुठे म्हणजे आत्ता आपण कुठे? हे पोलीस स्टेशन आहे. तुम्हारे बाप का करणे हाय. मला नाही करायचं. साहेबांनो हडेवा चिडता कशा सुगात? चिडताव कशाला? मग चिडू नाही तर काय करू? थोडीशी कॉमेडी करा. बॅग चोरीला गेली. तर मला सांगा तुमची जी बॅग आहे ती आम्ही ओळखायची कशी? काही खून बिन आहे का त्याच्यावर? आहे. माझी आकाशी रंगाची चड्डी आहे, त्याच्यात लगेच कळेल. एक खौट शेंगदाण्या, स्टेशनवरचे जे लोक येतील त्यांच्या बॅगा उघडून त्यांच्या चड्ड्या चेक करू मी? नाही ते काय तेवढंच काम आहे का त्यांना? नका ना मध्ये पचक करू तुम्ही. बॅगेचा रंग कुठला होता? निळा. नाही पोपटी होता. पोपटी कलरची होती. काळ्या रंगाची बॅग होती. अरे तुम्ही 3 वेगवेगळे रंग सांगताय. अरे असं कसं होईल? 3 वेगवेगळे रंग कसे असतील? का नसतल? आमच्या तिघांच्या वेगवेगळ्या 3 बॅगा होत्या. माझ्या निळ्या रंगाची, याची हिरव्या रंगाची, याची काळ्या रंगाची. मग हे कधी सांगता? नाही सांगितलं. 3 बॅगा चोरीला गेल्या. 3 कन्फर्म. काय आयशीच्या भावाला फोन लाव नव्हतं असं नव्हतं. तुमच्या बॅगेसाठी फोन लावतोय. हा जगताप चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवरून 3 बॅगा चोरीला गेलेल्या आहेत. एक निळ्या रंगाची आहे, एक पोपटी रंगाची आणि एक कुठल्या रंगाची? काळ्या रंगाची. CCTV फुटेज चेक करा आणि त्या बॅगा जर सापडल्या ना त्या पोलीस स्टेशनला इकडे घेऊन या. त्यांना विचारतो मी आणि मग तुम्हाला फोन करतो. गावली काय बॅग? गावली लगेच मिळेल बॅग तुमची. बॅगेवर एखादी खून बिन काही होतं का? माझ्या बॅगेवर आहे खून. काय आहे म्हणजे कसं प्रवासात सगळ्यांच्याच बॅगा काळ्या रंगाच्या असतात ना, तर माझी बॅग मला वलकाला आली पाहिजे म्हणून मी त्याच्यावर काजराचा टिक्का लावलाय. तुझ्या बापाने काळ्या बॅगेवर काजळीचा टिक्का लावला होता. बेसिक बुद्धिमत्तेची पण मस्करी करतो का रे तू? तुझ्या अंगाच्या आबीर काढीन मी आणि टिके लावत फिरीन इकडे तिकडे. बॅगेत काय काय होतं तुमच्या? माझ्या बॅगेत बघा 12 साडी आहे, 4 परकर, 4 ब्लाऊज, 4 मॅक्सी, 2 टावेल होती, लोणच्याची बरणी, चटणी आणि बाकी बारीक सारीक सामान. एक मिनिट कुणी मध्ये येऊ नको. मला सांग एवढं कपडे लागतात 4 दिवसासाठी? माझा तुमच्यासारखा नाही. एकच लुंगी 12-12 दिवस घालून फिरायची. आणि त्या जाऊ दे, माझ्या ना बॅगेत अजून एक माहेरची ना माझा एक शालू पण होतो. शालू? बरं. माझ्या पण बॅगेत शालू आहे का नाही? आता तुमच्या कुठला शालू?
काय अरे करून दाखवतो. बरं खरं सांगा, शालू बिलू इथे काहीच नव्हतं, तुम्ही जबरदस्ती घोसाडली की नाही शालू इथे? तो बरोबर ओळखली नाही. फालतूपणा करू नका. तुम्ही या आता, मी बॅगा सापडल्या की कळवतो तुम्हाला. हा? नक्की. अरे, हा, कळवतो तुम्हाला. हा, जा. चला. काय आमच्या बॅगी असतात काय ही जैन सर. हा सर स्टेशनवर 3 बेवारस बॅग सापडल्या. बर. ही माझी आहे, ह्याच्यातली ही माझी आहे. नाही, ही माझी आहे. अरे ही माझी आहे. ही तुझी बॅग आहे? हो. कशावरून तुझी बॅग आहे सांग? थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा माझी आकाशी कलरची चड्डी. अरे ही लाल कलरची चड्डी येणार आहे. हा पण सकाळ आणि संध्याकाळ आकाश असंच दिसतं ना. बघा. ए आकाशवाल्या, तू पटकन इथून निघ, नाही तर मी तुझे ढग फोडीन. आता इथे ढगफुटी होणार आहे. काय इथे ढगफुटी होणार आहे? इथे जे 4 ढग आलेले आहे ना, त्यांना मी याच्याने फोडणार आहे. आकाशात नको बघू, याच्या समोरच आहेत ते ढग. सुंदर परफॉर्मन्स ॲज युजल. सई. श्यामदादा आज विशेष फॉर्ममध्ये होता आणि फारच मस्त डायलॉग्स आणि तुमच्या शब्दांची मजा ही आहे की आमच्यासारख्यांना ज्यांना भाषा माहीत नाही आहे त्यांना ते शब्द लक्षातच राहत नाहीत. त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला इतके नवीन वाटतात आणि नवीन असतात सुद्धा तुमचे अनेक शब्द. ते स्टोअर करायलाच इतके अवघड आहेत, पण तुम्ही ते छान डिलिव्हर करता. त्याची तुम्ही डिलिव्हर करता म्हणून त्याची मजा जास्त वाढते. प्लॅटॉनिक मजा आली. रसिका मस्त छान दिसतेस, पण दत्तू मस्त मजा आली. मंगेशदा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खरं तर हास्य जत्रामधल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या अभिनयाबद्दल ॲनालिसिस करणं म्हणजे जरा जास्तच कठीण होतं. व्हेरी नाईस. वा दादा. तुमचा 1 तास हास्यमय करण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ, पण आता वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. धर्मवीरची टीम देखील आपल्यासोबत सहभागी असणारच आहे, तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.